श्री स्वामी चरित्र सारा अमृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवता नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिंगवर यतिवरी स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती त्वदितम गगनसदृशम तत्त्वमस्ति लक्ष्यमेकं नित्यविमलं चर्म सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदना कथा टोपेच्या मला दंडगाम डोंदर ऐकटाय कर रक्षक त्रय गुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्त जलकल श्री स्वामी समर्थ अवतार दराक पाहि माम. जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका विनाश शेष शयन अनंत विशाला मातीत आनंद जो सकळ विश्वाचा जाणीता समुद्र काने ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजमुद्र शिव कमर एकदंत फरसुधर आगमले दयासी त्या मंगलाची साष्टांग नमन करून मागे होतात. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जीचं वड प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काबरता येतं हातातली ब्रह्मसूत्र नेमिली जो अज्ञानात निमिली नाशक विद्या काढणारा जो छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ते असते माता पेरत तैसे श्रेष्ठ गुरुवर्णी चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन देवांचा अवतार लीला विग्रह अति कुमार दत्तात्रय नमिला धर्म संस्थापना कारण युगयोगी अवतार घेणे नाना विध वेश ठरणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जात्री कोमला अक्कलकोटी साचार्य प्रसिद्ध झालेला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णश्रम धर्म कोळी कोणाचेही कळेना ती स्वामी नाम सिद्ध अक्कलकोटी झाली प्रसिद्ध चमत्कार दाविल नानाविध भक्त मनोरथ पुरवली त्याचे साष्टांग नमन करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिमा ज्यांनी गावाचे उजिले करता आणि करविता तुझे को स्वामीनाथा माझ्या ठरता पिंपऱ्यांची नसे चाळीसे 19 स्थिती संतोष स्वामी राजमूर्ती कवी लागे अभिदेतीवरती हस्ते करुणी आता नमो साधुरुंद जासीने भेदाविदते सत्वसुखी आनंदमय सदुदित राहते वास वाल्मिक महादयने बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावनच नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून न्यात हे डोलविती मान तयाचे चरण नमिले ईशी चरणे जडेले चित्ते तुकाराधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे आम्ही कमी संत जनीमध्ये दिनावरी कृपा करून आपण रोजदास रावणेर ग्रंथ रचना करावावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणे सादरे बैसले परी ही अमृत जाणून आदर धर्माची श्रवणी असे माझे असंस्कृतवाने ते ऐकण्याने पाहावी. स्वामीची लीला बहुता असे प्रसिद्ध लोकात तो सर्व वर्णिताम ग्रंथ पसरले समुद्र असं त्या महादत्तीने पाही अमूल मुक्त फळे घेतली काही द्यावय मान सुज्ञाही अनुमान काही न करावं. तिथे स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्रवक्ता समंत अदरे भक्त परिस होतं प्रथम अध्याय गोडा तिथे स्वामी चरित्र सारा अमृते मंगलचरण नामक प्रथम अध्याय गोडा हा श्री शंकरापर्ण मस्तू श्री श्रीपाद श्रीवल्लभ पर्ण मस्तू अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः. कामना धरुणे जे भजते होते त्यांची मनोरथ पूर्ती देशाची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझ्या राजा मोदी यांचे घरी बैसले समर्थाची भक्त मंडळी वेष्टित सावे कोणी कलकत्याचा इथून धरुणे दर्शनाचं पात्र त्याच्या दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याचे सवय एक पारसे आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळाशी महाराजांनी सुचवले तिने खुर्च्याना आणून बाहेरही महांडा म्हणते एके हरी दोघांचे बैसवून दोहेरी व तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थाची तेज उपाय त्यांचे वाटले. चोजा साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून. स्वामींनी हस्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळ्या मनातून प्रथम रमी निघालो मग पालकेले कत्त्या शहरे दुसरे नगरी देखील